सोनेरी सूर्याची नवी किरणे आणि हा उत्साह घेऊन आलेला आहे एक नवी सकाळ। नमस्कार, मी यामिनी महामुणकर। या नवीन पर्वामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि ओक्समिड स्टाईल स्टुडिओतून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा। बघा, जुन्या वर्षांच्या आठवणींना उजाळा देत आणि नव्या वर्षाच्या संकल्पनांची गुढी उभारून आज अवघा महाराष्ट्र नववर्षाचं उत्साहात स्वागत करते। तर आज मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर याच सर्व शोभायात्रांचा आपण आढावा घेणार आहोत, साम टीव्हीवर थेट जाणून घेणार आहोत आणि सुरुवातीला आपण जाणार आहोत गिरगावमध्ये। गिरगावची ही शोभायात्रा मुंबईची खास ओळख आहे। यंदा या यात्रेत जुन्या परंपरेला आधुनिकतेची जोड लागलेली आहे। आपण पाहतोय नव्या उमेदीचा चैतन्याचा सोहळा, ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांसाठी थेट गिरगावमधून। तर आपण थेट गिरगावमधला आढावा जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी तेजल यांच्याकडनं। तेजल, सुरुवातीलाच तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तेजल, पाहायला गेलात बऱ्याच वर्षांपासून गिरगाव आणि गुढीपाडव्याची ही शोभायात्रा एक जुनी परंपरा आहे, एक समीकरण हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। सध्या तिथे काय उत्साह पाहायला मिळतोय? खरंच म्हणजे वाखाणण्याजोगा उत्साह आहे इकडे। आपण पाहतोय दिवसेंदिवस गिरगावातला उत्साह कमी नाही तर वाढतच चाललेला आहे। आपण आता गिरगाव चर्चच्या परिसरामध्ये आहोत आणि इकडेच याच ठिकाणी सगळेजण जमलेले, मोठी गर्दी तुला बघायला मिळत असेल इकडे। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य आपण पाहतोय। आता काही वेळातच सेलिब्रिटी आणि काही राजकीय मंडळी सुद्धा इथे यायला सुरुवात होईल, पण त्या अपरोक्ष आपण जर पाहिलं तर तरुणाईचा उत्साह विशेष वाखाणण्याजोगा आहे। आणि त्यातही आपण पाहतोय की अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या संपूर्ण शोभायात्रेमध्ये भरपूर जणांचा सहभाग असणार आहे। शोभायात्रेला सुरू व्हायला अजून काहीसा वेळ आहे, यापेक्षाही जास्त मजा येणार आहे प्रेक्षकांना। आणि आपण पाहतो या ठिकाणी भव्य अशा रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहे आणि आपण पाहू शकतो की काही सेलिब्रिटी सुद्धा इकडे आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी या दोघीही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्या ठिकाणी जाऊन त्या दोघींशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांना हा पाडवा कसा वाटतो हे आपण पाहूयात। आणि त्याआधी माझ्यासोबत एक छोटासा शिवाजी सुद्धा आहे, आपण त्या शिवाजीला विचारूया, तुला काय वाटतं? हाय, तुझं नाव काय? सोहम। सोहम आपल्या सोबत आहे। सोहम, तू काय कोणता वेश परिधान केलास? काय हे कोणते कपडे घातलेस तू? मी ना छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती संभाजी महाराज। बरं, माझ्यासोबत घोषणा देशील? छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे अगदी लहान लहान मुलांमध्ये हा सण, आपली संस्कृती मूर्ती आहे हे तुला बघायला मिळतंय। आपण आणखी काही गोष्टी इकडे बघणार आहोत आणि तू माझ्या मागे बघू शकतेस की मुंबईची पब्लिक, मुंबईचा क्राऊड अतिशय शिस्तबद्ध आहे आणि त्यांना अगदी शिस्तीत ठेवण्यासाठी भरपूर सारे पोलीस इकडे आहेत। त्यामुळे चांगला कडेकोट बंदोबस्त सुद्धा इकडे ठेवण्यात आलेला आहे।